पडला इकडे पडलेला केक या आणि मी साईडला. म्हणते हे असं काय पडलंय असं इकडे. बघते तर अरे इनिशी गेली काय करते. अरे ए गंडू, म्हणजे तुला बोलायचं पण नाही मी आता काय. हा पडीची मम्मा खतरो की खिलाडी चालला घेऊन. कुठं होता हे आत्ताशी एवढी सोय तर इकडे तिकडे पडतंय. उद्या रांगायला चालायला लागलं काय काय होईल. आता सध्या ह्या फेज मध्ये आम्ही की असं वाटतं युट्यूब क्विट करावं आणि आपलं परत जॉब चालू करावा. सध्या ह्या फेजला आहोत. तर फ्रेंड्स काय जर विचारतायत आई वडील झाल्यानंतर आयुष्य कसं चालू आहे, तर आत्ताच आपला हा गोंड्या तुमचा झोपलेला पाळण्यामध्ये आणि या मॅडम करत होत्या झोपलेला म्हणून जेवण, आणि मी आपला ब्लॉग पब्लिक करायच्या मध्ये म्हणजे बिझी होतो. तर गोंड्या उठला आणि लागला ओरडायला. तर आम्हाला वाटलं खेळायचंय. तर या मॅडम यांनी किचन मधनं आल्या, उचलून घेतल्या आणि मस्त खेळते हातात घेऊन. आणि तेव्हा तिने शॉर्ट्स वगैरे घातले नव्हते कारण की 2 वेळा याच्यातच चूक केली होती. आणि आता सध्या पावसाळा चालू आहे म्हणून मग जास्त ती डायपर घालत नाही कारण की ते रॅशेस वगैरे येतात. मग 2 वेळा चूक केली म्हणून शॉर्ट्स काढलेली. ठेवले हिला खेळायला इकडे आणि आतमध्ये चाललेली तर तिकडे पडलेला केक. केक पडला इकडे पडलेला केक या आणि मी साईडला. म्हणते हे असं काय पडलंय असं इकडे. बघते तर अरे इनिशी गेली काय करते. अरे देवा, आता कसं करायचं सांगा. आता हे आत्ताशी एवढी सोय तर इकडे तिकडे पडतंय. उद्या रांगायला चालायला लागलं काय काय होईल. तरी आता आपल्याला हे तिचं मॅट आहे. हे मॅट आपल्याला आता ह्याने पुसू आपण. आपल्या डेटॉलचं पाणी घेऊ, डेटॉलच्या पाण्याने पुसू. कारण की ना बहुतेक करून सू तर ती याच्यावरच करते कधीतरी, मीन्स बोलतात ना कधीतरी, तर ती सू याच्यावरच करते. म्हणून मग आता हे आपण साफ करून घेऊ. सायली जेव्हा डायपर घालत आहे पण आता तिने ते परत सू करत राहील म्हणून घातलं. आता तिला झोपवलेली आहे ती. हो, सायली जेव्हा आपली हे करेल ना, काय बोलतात त्याला, तिला आंघोळीला नेल ना, तेव्हा मी तिच्याकडनं हे पुसायला घेतो. हे पुसून घेऊ, कसं ते चांगलं राहतं. आणि या मॅडमचं बघा, याचं बघा इंजेक्शनचं दिसला, अजून काढलं नाही यांनी. फक्त 2 तिला बोललो मी काढ, तर काढलं नाही. काढायचं तेल लावून काढायचं. आणि परवा जसं बघितलं की ही आजारी होती, तिचा आता आजार वाढलाय. तिला अजून आता शेंबू डाळायला लागलाय. हाय हाय वड हितपर्यंत वड. लय त्रास होतो. हा ना. अरे हो. आता आपल्याला शॉर्ट्स वगैरे बनवायचे आहेत. झाल्याच्या नंतर जायचं लय सुंदर आहे, खूप खरंच सुंदर आहे. काय हो, म्हणजे तुम्ही जर त्याला आनंदाने जर कराल तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप आनंद पण भेटेल. पण थोडंसं टायर्ड होतं कोणी असतं, म्हणजे कसं असतं दोघांपैकी अजून एक कोणीतरी असतं, तिसरं कोण, म्हणजे तिसरं किंवा मम्मी पप्पा असं कोणीतरी हवं. हो, जेणेकरून की बाबा आता बघा मला सर्दी झाल्यावर पुन्हा सर्दीने तर प्रचंड माझं शरीर दुखतंय, पण माझ्याकडे ऑप्शन नाहीये. आता जेवण गेलंय, आता आलंय पाणी, तर पाणी भरलं पाहिजे का, तर चांगलं पाणी येतं ते नाही होत. तर हा थोडेफार बेनिफिट्स आहे की माझ्याकडे आहे मशीन, वॉशिंग मशीन, पण ते झाले कपड्याचं. भांडी वगैरे तर करावीच लागतं आहे की नाही. हो, त्यामुळे थोडं थकायला होतं. पण जर हे आनंदाने जर करायचं असेल तर करू पण शकता. हो, सोपं आहे. मला तरी आता जमतंय. मला जेव्हा सुरुवातीची सायली आणि आता मधल्या सायली तुम्हाला पण फरक दिसत असेल ना. मी जेव्हा 1.5 महिन्यानंतर आली होती तेव्हा मला काहीच जमत नव्हतं ना, काहीच नाही. म्हणजे मला एकाच वेळेला मी 2-3 कामं करूच शकत नव्हते. पण आज मला असं आहे की मी परीचं सगळं टाइम टू टाइम करून घरातलं पण आवडते. मग काय, म्हणजे स्वतःवर आलं तर बाई काही करू शकते, पण ते घेतलं पाहिजे मनावर. बिना मनावर घेता कसं होईल. मला नव्हतं वाटलं की मी परीला आज, उलट आज मला आमच्या तिकडची लोक पण बोलतात की म्हणजे हॅट्स ऑफ आहे की मी परीला जास्त माझ्या मम्मी पप्पांकडे ओव्हरऑल सगळेच वीक बोलतात की मी कधी मला काम जास्त पडतंय म्हणून मी असं कोणाकडे पण देऊन नाही जात है ना. कोणाकडे मी माझी परी 5 मिनिटं खेळायला पण नाही पाठवत, कारण आत्ताचं मला नकोच वाटतं हे सगळं. तर मग
मी तिला सांभाळते, ह्यांना खाली टाक. आणि ती पण बोलतात ना, देव देतो ते पण आपल्याला आपली कंडिशन बघून आपलं कितपत कोण करू शकतो आपला नाही करू विचारच शकत. करून देतो. आपला विचार करूनच येतं. माझ्या परीमध्ये असे की ती ना जास्त रडत ना जास्त म्हणजे तिचा मला असं दुसरा काही त्रास होईल असं काही नाहीये. काय झालं बाबा, काय बघतोय? तिला फक्त भूक लागली, झोप आली तरच ती रडते, अदरवाईज ती रडणारच आहे. त्यामुळे तिला एकदा दूध पाजलं, एक 10-15 मिनिटांनी ढेकर काढला की तिला असं खेळायला दिलं की ती मस्त. आणि आता तर तुमची परी आता पुढे पुढे सरकायला लागली हो, आता पुढे पुढे आणि सर. रांगायला पण लागली. 1-2 पावलं तर रांगायला पुढे पुढे गेलेले. आता हे त्यामुळे फक्त लक्ष हे ठेवा. अशी करते, हे अशी हा, ते बघा. टाकला एक पाय. आता 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 झोपायचं डायरेक्ट पुढे जा. बेडू पुढे मारून पुढे पुढे त्याला झोपायचं. ते बघा, थोडं थोडं टाकायला लागले ते बघा. एक पाय टाकला तिने, हा ते बघा. हा टाकला. हा दुसरा एक टाकला. तर ते मला वाटतं एक 15 दिवसामध्ये त्याची इम्प्रुव्हमेंट चांगली राहणार. आणि दुसरी गोष्ट तर कसं होतं, हे कधी कधी थकतात वगैरे, तर मग तिथल्या तिथं ते मोबाईल बघत म्हणजे काम करत करत झोपून जातात. आणि त्याच वेळेला ऍट अ टाइम माझं काम काय ना तरी पाणी आलेलं असं जे मला करायचं असतं. तर सगळ्यात जर तर कोणी मला साथ दिली असेल या सगळ्यामध्ये, पडशील मला हे बघा. हा तो कनेक्ट केलेला नाही. पण मला जेव्हा गरज असते तेव्हा मी तिकडे कनेक्ट करते, मोबाईल असं समोर ठेवते, वॉशरूम मध्ये भांडी वगैरे असताना, आणि मग काम करत असते आणि सारखं बघत राहायचं. परी जर या मॅटच्या बाहेर दिसली किंवा तिकडे दिसली, पळत यायचा, पुन्हा नेट ठेवून द्यायचं. तर आता ह्यांना मी असंच सोडतो आपल्या परी. आपल्या सायलीला हे आणायचं औषध सर्दीवरचं, ते औषध घ्यायला जातो क्लिनिक मध्ये. बघू आता घेऊन येऊ आपण क्लिनिक मधनं औषध. मला डॉक्टरकडे जायला सुद्धा वेळ नसतो. माझं असं होतं की जर मी त्या अर्ध्या तासामध्ये माझं काहीतरी काम होईल असं आहे, म्हणून मी डॉक्टरकडे जाणं पण प्रेफर करत नाही. मरू दे ते, त्यांना सांगते तुम्ही जा आणि डॉक्टरला सांगा असं असं झालंय आणि मला औषध घेऊन आहे. डॉक्टर पण चांगला आहे, विचारा देतो असं काहीतरी. म्हणजे आम्ही लोक जी जोडले ती सगळीच चांगली, जी समजून घेणारी. ठीक आहे, आता आपण जाऊन येऊ, हिला औषधं घेऊन येऊ. तर फ्रेंड्स आताच जाऊन आलं क्लिनिकमध्ये. क्लिनिक बंद होतं म्हणून मग मेडिकलमधनं एक गोळी घेतली आणि आपल्या परीसाठी अंड घेतलंय. आता निघालोय. वातावरण तर पावसाचं वाटतंय, पण पाऊस काय अजून पडत नाही. चला जाऊ आपण घरी, जेवायचं, भूक लागले भरपूर. हिचं बघा काय झालं. गोंडा काय झालं बाबा, काय केलं मम्माने? मारलं? काय मारलं? काय 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 मारलो बाबाला? काय काय झालं? काय हा पैसे घालवलेत त्याचे. कशाचे? ते डोक्याला लावायचे आपण. आता हिला हेल्मेट नाही आणलं तिला डोक्याला घालायचं. आता बघा हे डोक्याला घालायचं ते घातलेलं, तर ह्या मॅडमला डोक्याला तिचा काय लागायलाच नको. एवढी रडत बसले. ही सायली इकडं वॉशिंग मशीन लावत होती आणि मी वरनं खालनं वर येत होतो. तर एवढी रडत होती बाप रे बाप. आणि आता बघा काय चाललंय, तेनेच घेऊन खेळते. ए गंडू, म्हणजे तुला बोलायचं पण नाही मी आता काय? हा अरे 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 हो ओ ओ ही अशी जशी उडत उडत जाणार आहे घार. ए रडायचं नाही. नो 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 नो. हे बघ हे बघ बघ हे बघ कसे सशाचे 2 दात बघायचे. काय बाबा काय? हे काढ रिमोट काढ हे घे काढ. छी हे नाही घ्यायचं, हे छी हे घ्या. परी कुठली गाडी चालते करून? हा परी कुठली गाडी चालवते? परवा आपण ब्लॉग टाकला पनीर बनवायचा. तर त्यात पनीर बनवलेलं पण दाखवलं नाही, पनीर मम्मी पप्पांना जेवायला घातलेलं पण दाखवलं. आणि हिला मी बोलतोय बाबा अरे हा ब्लॉग असा असा झालाय तर नको टाकायला. ना म्हणते टाकून द्या म्हणजे टाकायचं म्हणून काय पण टाकायचं.
म्हणजे बोलतात ना, मी पनीर बनवलं म्हणजे ग्रेव्ही असते पनीरची ती बनवली. परत भाजी बिजी कापायला मदत केली. मग नंतरला मग पनीर बनवायची वेळ आली. ह्या मॅडमनी टाकून पण दिलं पनीर बनवायला आणि मला बोलली पण नाही. आणि हिला बोललो ऍटलिस्ट ते तरी घे व्हिडिओ त्याची. तर म्हणते लक्षातच नाही राहत, माझ्या लक्षातच राहत नाही. आता कसं करायचं? आता सध्या ह्या फेज मध्ये आम्ही की असं वाटतं युट्यूब क्विट करावं आणि आपलं परत जॉब चालू करावा. सध्या ह्या फेजला आहोत. म्हणजे येतो इन्कम असं नाही, पण बोलतात ना, इतका नाही येते की आपलं दुसऱ्या पण गरजा पूर्ण होतील. अरे हो बाबा, काय घार उडाली, घार उडाली. आता हा टीव्ही चालू होतं. आता हा टीव्ही आता बघा पर्याय घे. आता उलटा पकडलाय रिमोट. टीव्ही आपली बंद आहे. आता तुमचं दाखव. क्विक करून काय होणार नाहीये. हा थोडा वेळ लागेल. कष्ट केल्याशिवाय कोणी पण मोठं झालं नाहीये. त्याच्यातच कष्ट करू. लोकांच्या हाताखाली राबायला जाण्यापेक्षा स्वतःचेच मालक स्वतः होऊ ना. थोडं कष्ट लागेल. अरे मग कष्ट घ्यायला विचार लक्षात राहावं लागतं. व्हिडिओ घ्यायच्या, काय करायच्या. सध्या मी तुम्हाला काय बोलली, थोडी माझी परी माझ्यापासून अंग खेळून मोकळी होऊ द्या. मी ह्या सगळ्यात स्वतःला झोपून देणार. आता होतंय कसं, परी आपलं घर ह्या सगळ्यामध्ये माझे माइंड मध्ये माझ्यासाठी स्वतःसाठी वेळ नाही तर मी काय दुसरं करू शकते. 4-4 दिवस केसाला कोणी नाही. काल दवाखान्यात जायचं म्हणून केस बांधायला घेतले तर त्याच्यात गाठी झाल्या होत्या. एवढे 4-5 दिवस मी केस बांधले. एवढं हे बघा खाते बघा. उलटा घेतलेला रिमोट, हे खाली आहे. आता बघा सरळ केला रिमोट आणि आता ते खाते आणि ऑटोमॅटिक टीव्ही लागल. ए तुला झोप आले गोंडो? गोंडो की मी हिला घेतो खेळायला, बघतो हिला काय झाले नक्की, आपण हिला खेळवू. तर फ्रेंड्स आत्ताच आपला गोंड्या झोपून उठलाय. परी बघ काऊ, परी काऊ कोण आहे? बोलो बोलो, आपल्याकडे बोलो, घरी बोलो, ये बोलो, ये बोलो. काऊ आहे ना, काऊ. हा अजून टूटू काऊ, टूटू 2 काऊ. बोलो बोलो, ये लाजते कोण लाजतं बाबा? तू लाजतो. कसा लागतं तुमच्या काळ्यांचा आला खाऊ. बघतो कसा सगळ्यांना बघून लागतं, सगळ्यांना. पोरं बघा तिकडे, बापरे एवढ्या ह्याच्यात पण झाले पायथावर, एवढी स्लिपरी आहे. ए बा परीची मम्मा खतरो की खिलाडी चालला घेऊन. बाय. गेला कुठे गेला? दुसरा आला. जा जा बाबा घेऊन जा. हा जा. 1 कुठे गेला काऊ? काऊ गेला बिस्किट घेऊन. कुठे गेला? गेला बिस्किट घेऊन वर गेला. चला बाबा आपण आज जाऊ. चला 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 चला. आता टाइम झाला आपल्या परीचं नॅम नॅम करायचं. मग आता आपला गोंड्या करेल नॅम नॅम. तोपर्यंत मग आपण काहीतरी टाइमपास करू. या मॅडम झोपलेल्या आणि लगेच उठल्या 5 मिनिटात. का आता आपल्या गोंड्याला नॅम नॅम चारायचं. तर फ्रेंड्स आत्ताच आपल्या गोंड्याचं नॅम नॅम करून झालंय आणि नॅम नॅम करून झालं मग रडत होती म्हणून मग मी खाली गेलो. तर खाली बघा हिने काय घेऊन आले खालून. काय सगळ्यांना दाखव काय. हा काय ते पण काय सांग. कधीपासून खेळते, फक्त ती तोंडात घालते तेव्हा आपल्याला लक्ष द्यावं लागतंय. तिला ते तोंडात घालून नाही द्यायचं म्हणून त्याकडे बघत बसलोय. तर ती पानानेच खेळते कधीपासून. आता हिला हे पुसायचं आहे, आता पुसून काढायचंय
आता या सगळ्या गोष्टींमध्ये वाजले बघा किती 4:30. आणि बरं वाटतंय आता तुला बाबा? नाही ना वाटतंय. वाटतंय. पोटॅटोचं हे बनवायचे वेजीस बघ, बनवूया का नको? नंतर बनवून घे. हम्म. चहा बनवते. आणि भांडी धुते. तिनं फाडलं बघ पान, दिलं टाकून. आता चालली घार उडत उडत कुठेतरी. पान दिलं टाकून. तूच टाकून दिलंस, तूच रडते. हिनेच टाकलं, हीच रडते. पहिले हे पान घेत नव्हती, ती घाबरत होती हे काय काय. नंतरला तिच्या हाताला मी असं असं लावलं तेव्हा तिने घेतलंय. तर ठीक आहे, आता हिला चोळून घेते सायली. मी तोच तर हिच्यासोबत खेळतो. आणि आता हे काय बोलायला शिकले, एकटीच बोलते कधीपासून. तुम्हाला हिचं मराठी कळत असेल तर आम्हाला पण सांगा, म्हणजे आम्ही तिला काहीतरी हेल्प करू. हा, काय डॅडा, काय पुढं काय, डॅडाच्या पुढं काय? तर फ्रेंड्स, आता आपण डेटॉल जरा पाण्यात मिसळू आणि हे साफ करून घेऊ. हा आपला गोंड्या किती मिनिटासाठी झोपला माहिती? 10 मिनिटासाठी झोपलाय. 10 काय रे, लिटरली 10 मिनिटासाठी झोपलाय. आणि आता उठलाय. बोललो आता ती उठले, सायली तिकडे काम करते ते पटकन पुसून घेऊ. आता हे घेतलं तर आहे, एक झाकण डेटॉल होतो याच्यात. हे जागेवर ठेवू आपण. त्याची जागा माहितीये कुठे? इथे. कारण की सायली कपडे धुताना टाकते त्यात. आता परीचं हे शर्ट घेऊ सकाळचं आणि पुसून घेऊ पटकन. तर आपलं हे तर सगळं पुसून झालंय, सगळं साफ केलं. आता हे जे बसते हे जर भरपूर दिवस वापरलं नाही तर हे पण पुसून घेतो मी म्हणतो. आता ह्याला पुसायला लागू आपण. तर फ्रेंड्स, आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हे बघा. गोंड्या. कसं दिसतंय, काय घातलंय ह्याच्या आत? टकूच्या वर हे काय रे बाबा, काय घातलंय तू सोना? आईनं घातलंय, आईनं, मम्माने घातलं. गरम व्हायला लागलं तिला आता. टू 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 टू. आता परफेक्ट होते हिला हे. डॅड 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 डा डॅड 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 डा. नाही सुरत जमत, पण आता गार भरलाय ना. आता पाऊस आला, बेडशीट काल धुवायला टाकलेली, काल अजून वाळली नाही. आणि तिकडे बघू शकता हे प्लॅस्टिक लावलंय बाहेर आपण, प्लॅस्टिक. पण कपडे एवढे आहेत की सगळे येतंय असे, हे असे, हे असे, आतमध्ये वेगळे, इकडे वेगळे, या साईडला वॉशिंग मशीनच्या वर वेगळे. काय रे बाबा, बु 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 बु. काय करू सांगा. कशाचं? हा, मुंग्यांचं. तुमच्यापैकी कोणाच्या घरात मुंग्या होत असतील रेड कलरच्या, लालवाल्या मुंग्या झाल्यात घरात, तर कोणाला काय आयडिया असेल की बाबा कशाने जात असतील किंवा काय करायचं जेणेकरून त्या येणार नाहीत, तर तुम्ही आम्हाला जरा सजेशन देऊ शकता का? कारण की आम्ही ती लक्ष्मण रेखा म्हणून असा तो खडू असतो, तो चॉक मारलाय, पण काय होतं तेवढ्या पुरत्या मरतात आणि नवीन कुठनं येतात काय कळत नाही. लिटरली आम्हाला वैताग आलाय. मी इकडं झोपतो, इथं पण येतात, त्या कोपऱ्यातनं येतात, तिथं बसलो तिथं येतात, ह्या याच्यातनं येतात, इकडं कोपऱ्यात कुठनं तरी येतात, परत आपल्या पाठी इकडं कुठं कोपऱ्यातनं येतात, परत ह्याच्या पलीकडे येतात, मंदिराच्या इथं तिथं ह्याच्यावर येतात, आणि बाथरूम मध्ये पण येतात, लिटरली वॉशरूम मध्ये पण येतात. तिथं काय खायला आम्हालाच माहित नाही. तर तुम्हाला कोणाला आयडिया असेल तर प्लीज सांगा आम्हाला. आणि हा गोंड्या मी व्लॉग घेते तर बघते. गोंडो आज आपण संध्याकाळची शॉर्ट टाकली नाही, कारण
थोडा सगळ्या कामामध्ये बिझी होतो. तर तुम्हाला आत्ताच जे सध्या चालू ते ब्लॉग कसे वाटतायत, तुम्हाला क्वालिटी कशी वाटते, परत एडिटिंग तर एवढं इम्प्रोवाइज म्हणजे जास्त चांगलं होत नाही, पण तरी पण कसं वाटतंय तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. तर ठीक आहे, आता हिला खेळवतो आम्ही. हा ब्लॉग आपण इथे संपू. तिथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. राधे राधे.